लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज नंदिनीने वसू आत्याला एकदम खल्लाम खल्ला चॅलेंज दिलाय बरं का. मजा आली आजचा एपिसोड बघताना, इंटरेस्टिंग होता. सुरुवातीला आपण पाहिलं की काव्या बोलता बोलता जरा अडखळते, तेव्हा त्या कॉन्सलर तिच्या जवळ येत तिला विचारतात, काय हो काव्या, सांगा ना, आता तुम्हाला हे लग्न हवं हवंसं वाटतंय ना? कोर्ट उगाच तुम्हाला 6 महिन्याचा असा पिरियड देत नाही. अहो, या पिरियडमध्ये तुम्ही दोघांनी मनापासून प्रयत्न केले तर तुम्ही लग्न टिकवू शकता. तुम्हाला पटतंय ना? टिकवावंसं वाटतंय ना तुम्हाला हे लग्न? त्यावरती आता काव्या काहीच बोलत नाही. आता त्या मॅडम तिची गंमत करत म्हणतात, नसेल वाटत तर ठीक आहे, राहू द्या. बरं, माझी भाची आहे बरं का लग्नाची. तुमचा घटस्फोट झाला रे झाला की लगेच मी माझ्या भाचीचं स्थळ पार्थसाठी सुचवेल. काव्या चिडून खूप ओरडते त्या कॉन्सलरवर आणि म्हणते, काय संबंध? पार्थ देशमुख माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे आणि तुम्ही? आता कॉन्सलर मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात, ओके, डेंजर आहे रे बाबा तुमच्यातली बायको, घाबरले हो मी तुम्हाला. काव्या म्हणते, सॉरी सॉरी. कॉन्सलर म्हणतात, हरकत नाही, पण मला माझं उत्तर मिळालं बरं का. माझी भाची वगैरे कोणी नाहीये. आणि मला हे आवडलं बरं का काव्या. पार्थ माझा नवरा, मी त्याची बायको, हेच तर मला ऐकायचं होतं तुमच्याकडनं. काव्या आता त्या प्रेमाने तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, तुम्हाला सगळं कळतं पण वळत नाहीये. वळेल बरं का, नक्की वळेल. तुमची गाडी इथवर आली आहे म्हणजे तुमच्या आणि पाठच्या संसाराची गाडी नक्की वळणावर येईल. या घटस्फोटाच्या वळणावर सुखी संसाराचं वळण आहे पुढे काव्या. शक्य झालं तर हेच वळण निवडा तुमच्या सुखी संसाराच्या गाडीचं. असं म्हणून कॉन्सलर निघून जातात. छान सल्ला दिलाय त्यांनी काव्याला. काय वाटतं प्रेक्षकांनो, काव्या या गोष्टीचा विचार करेल का? कॉन्सलर जाताना तिच्याकडे स्माइल करतात आणि निघून जातात. आता काव्या त्या गोष्टीचा विचार करायला लागते. असो, इकडे आता या दोघींचं उचापत्या चालूच आहे, रम्या आणि वसू आत्याच्या. वसू आत्या आता त्या सुनीताचे नंबर शोधतायत ना. आता सुरुवातीला जरा त्यांनी टाइमपास केला बरं का प्रेक्षकांनो. 1-2-4 नंबर त्यांनी लावून पाहिले, पण इकडनं या दोघी बोलतच नव्हत्या. इकडनं जेव्हा हॅलो हॅलो आवाज आले की या दोघी मग हॅलो कोण बोलतंय हळूच म्हणायच्या. आता तिकडनं त्या दोघी तिघी बाया तर यांचा चांगला इन्सल्ट करतात. काय हो, तुम्हीच फोन लावला ना, मग काय आहे, कशाला उगाचच विचारताय कोण बोलताय? मग पचका होतो या दोघींचा. आता ही वसू आत्या म्हणते, अगं ही काही सुनीता नाहीये. हे रम्या, आवाजावरनं असं वाटतंय या बाईचं आत्ता आत्ता लग्न झालंय. बापरे, वसू आत्याचं लॉजिक कुठल्या कुठे. आता रम्या म्हणते, आई हे बघ 2 नंबर कट झालेत, आता आणखीन 2 नंबर आहेत, म्हणजे या दोन्हीपैकी एक नंबर नक्की आपल्याला पाहिजे त्या सुनीताचा असेल. त्यातला एक नंबर रम्याने डायल केलाय. बेल जात असते, फोन स्पीकरवर आहे. आता तिकडनं एका म्हाताऱ्या बाईचा आवाज येतो, हॅलो कोण बोलताय? आता लगेच वसू आत्या फोन कट करतात आणि रम्याला म्हणतात, अगं नाही गो रम्या, ही पण आपली सुनीता नाहीये. या बाईचा आवाज किती गेंगाना आहे, त्या सुनीताचा आवाज असा गेंगाना नव्हता. रम्या म्हणते, अगं आई, म्हणजे हा नंबर शेवटचा राहिलाय, हा आता आपल्याला हव्या असलेल्या सुनीताचाच असणार आहे. वसू आत्या म्हणतात, अगो रम्या, नाही म्हणजे बाई मला एक शंका येते, म्हणजे मानिनीने तिचा नंबर काही वेगळ्या नावाने सेव्ह केला असेल तर आपण सुनीता सुनीता शोधतोय आणि नंबर काहीतरी वेगळाच असेल. अगं तू एक शेवटचा नंबर राहिलाय तो बघ बरं जरा प्रयत्न करून. आता रम्याने तो शेवटचा नंबर डायल केलाय. आता ऍक्च्युली ना प्रेक्षकांनो, हा शेवटचा नंबर असतो सुनीताचाच. सुनीता रेस्टॉरंटमध्ये असते आणि तिच्या सगळ्या बाकीच्या कस्टमर्सला रिसीव्ह करत असते. सुनीता आता फोन उचलायला थोडासा उशीर लावते बरं का. या दोघी जणी वाट बघत असतात, उचल ना फोन, उचल ना. सुनीता आता तिच्या मोबाईल जवळ येते, पुन्हा तिच्या त्या रिसेप्शनिस्टशी बोलायला लागते आणि फोन कट होतो. तिकडनं सुनीता फोन उचलतच नाही. फायनली आता रम्या आणि वसू आत्या वैतागतात. आता ही रम्या म्हणते, काय ग आई, एक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाहीये. वसू आत्या म्हणतात, हो ना, काय ग रम्या, असं तर नसेल ना की त्या बाईला घराच्या बाहेर काढल्यानंतर मानिनीने तिचा नंबर डिलीट केला असेल तर? आता रम्यालाही टेन्शन आलंय बरं का. प्रेक्षकांनो, मजा आली आजचा भाग बघताना. छान होता आजचा भाग, इंटरेस्टिंग होता. आता या दोघींनाही शंका आली आहे की आता पुढे काय होणार. या सुनीताचा आता या दोघींना कॉलबॅक येतो बरं का थोड्या वेळाने प्रेक्षकांनो, आणि काय होतं ते बघा. तसा आजचा भाग त्यांनी छोटाच दाखवलाय. कॉन्सलर आता पार्थला भेटल्यात. पार्थला भेटल्या त्या म्हणतात, पार्थ देशमुख, छान प्रगती आहे काव्याची, त्यांच्या काउन्सिलिंग मध्ये सुधारणा आहे. मला वाटतं लवकरच तुमच्या नात्याचा विजय होईल असं वाटतंय. पार्थ म्हणतो, अरे वा, ऐकून खूप छान वाटलं मॅडम. काय आहे ना मॅडम, मी आर्किटेक्ट आहे, मनात ठरवलेलं चित्र मी हुबेहूब कागदावर उतरवू शकतो.
पण काय ना, जेव्हा एक एक वीट लावून एक बिल्डिंग तयार होते ना आणि ती मनातल्या ठरवलेल्या चित्राप्रमाणे असते, हे बघून छान वाटतं. आमच्या नात्याचं सुद्धा एक चित्र आमच्या मनात आहे. म्हणजे आणखीन एक वीट त्याला लागली जाईल, हे आणखीन चांगलं होईल. आता या मॅडम म्हणतात, "क्या बात है!" आता पार्थ पुढे विचारतो, "काव्या काय म्हणाल्या तुम्हाला?" आता काउन्सिलर बाई पुढे काही बोलणार, तेवढ्यात तिथे काव्या येते. तेव्हा आता त्या काउन्सिलर म्हणतात, "काय आहे ना, काही गोष्टी बायकोकडनं ऐकल्यानं तर छान वाटतात. म्हणजे तुमच्या लवकरच लक्षात येईल. मी सांगायची गरज नाहीये. काही काही गोष्टी बायकोकडनं ऐकणं सुखावं असतं. काव्या, तुमची एक्झाम कधी संपते? म्हणजे सुरुवात कधी आहे ऍक्च्युली?" त्यावर काव्या म्हणते, "उद्यापासूनच सुरुवात आहे." काउन्सिलर म्हणतात, "परीक्षेत तर तुम्ही पास होणार हे दिसतंय आणि दुसऱ्या परीक्षेत सुद्धा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा एवढा सपोर्ट आहे, ते धडपड करताय तुमच्यासाठी, त्यामुळे दोन्हीही परीक्षेत तुम्ही पास होणार काव्या. ऑल द बेस्ट." असं म्हणून आता काउन्सिलर निघून जातात. काव्या त्यांना थँक्यू म्हणते. जाताना त्या म्हणतात, "आणि हो, गणितावरचा फोकस हलू देऊ नका बरं का काव्या." काव्या हसते आणि म्हणते, "हो, नाही हलणार. इनफॅक्ट त्याच विषयात सगळ्यात हायेस्ट मार्क आणेल मी." काउन्सिलर म्हणतात, "क्या बात है, चला तर येते मी." असं म्हणून त्या निघून गेल्यात. आता बघा पार्थला पॉझिटिव्ह वाटतंय. आता पार्थ हळूच म्हणतो, "काउन्सिलिंगच्या गप्पा जास्ती झाल्या वाटतं आज." काव्या म्हणते, "हो, झाल्या खरी, पण ते जाऊ द्या. ओ देशमुख, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही इतका विचार का करता माझा?" पार्थ म्हणतो, "म्हणजे?" काव्या म्हणते, "माझा चेहरा पडला म्हणून तुम्ही मुद्दाम बोलवलं ना काउन्सिलरला?" पार्थ म्हणतो, "ऍक्च्युली काय आहे, तुमच्या अभ्यासात, परीक्षेत या एका गोष्टीमुळे उगा डिस्टर्ब नको म्हणून बोलावून घेतलं. चुकीचं केलं का मी?" काव्या म्हणते, "नाही नाही, अजिबात नाही." असं ती मानेनेच उत्तर देते बरं का. पार्थ म्हणतो, "चला अभ्यासाला बसा." काव्या म्हणते, "ते आहे माझ्या लक्षात. काही गोष्टी तुम्हाला पण सांगायच्या आहेत मला. नीट ऐका आणि लक्षात ठेवा. आता माझी परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा आहे आणि मन लावून अभ्यास करायचा आहे. नियम आणि अटी काहीतरी पाळायच्या आहेत मला, ज्या मलाच नाही तुम्हाला पण पाळायच्या आहेत. हे बघा, तुम्हाला त्रास होऊ शकतो, जो मला नाही तुम्हाला पण सहन करायचा आहे." पार्थ म्हणतो, "अहो, मी माझ्या भावासाठी वर्ल्ड कप कुर्बान केलं होतं, आता तुमच्यासाठी काय पण." असं बोलल्यावरती आता त्या काव्याला फोन आलाय. म्हणजे त्या हिचा अनिशाचा फोन असतो तो. काव्या आता फोनवर बोलते आणि म्हणते, "बोला खारुताई, काय म्हणताय? रिव्हिजनसाठी येताय का घरी? बरं बरं या, वाट बघते तुमची." असं म्हणून ती फोन ठेवून देते. पार्थ म्हणतो, "अरे वा, खारुताई येतायत का?" आता ही काव्या चिडून म्हणते, "तुम्ही कशाला एवढे एक्सायटेड होताय?" पार्थ म्हणतो, "ते काय आहे ना, आम्हा दोघांना मिळून तुमची फिरकी घेता येते ना म्हणून." काव्या म्हणते, "पार्थ, मी आत्ता काय सांगितलं तुम्हाला?" पार्थ म्हणतो, "बरं, सॉरी." काव्या म्हणते, "सॉरीने नाही भागणार, शिक्षा देणारे मी तुम्हाला, नाहीतर काय. अहो, ती बेडरूम बघा किती घाण झाली आहे. आवरावं लागेल ते सगळ्याला. चला, मला आवरायला मदत करा." त्या काउन्सिलर मॅडम आल्या होत्या तेव्हा त्या सगळ्या बेडरूम कडे बघत होत्या. हो, जिथे तिथे पसारा करता हो तुम्ही देशमुख. किती काम करता आणि किती पसारा करता. तुम्ही टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना, शोभतं का तुम्हाला? चला चला, आवरूयात ते सगळं. आता असं म्हणून ही जाते त्याच्या आधीच आवरायला. पार्थ आता विचार करतो, "अरे वा, आपली बेडरूम म्हणाल्या काव्या. 3 महिन्यात छान प्रगती आहे काव्याची." असं स्वतःच्याच मनाशी बोलतो आणि स्वतःच हसतो बिचारा. आता बघूयात पार्थ आणि काव्याच्या संसाराची गाडी किती लांब लांब जाते ते. आपण आहोतच यांच्या प्रवासाचे साक्षीदार. आता बघा, इकडे रम्या आणि वसू आत्याचा झालाय पचका. रम्या विचार करते, "आई, काहीच उपयोग झालेला नाही. एवढे फोन बिन लावले तरी फुकट वेळ वाया गेला आपला. काहीच उपयोग झालेला नाहीये." आता वसू आत्या म्हणतात, "आपल्या बाबतीत हे नेहमी नेहमीच होतंय रम्या." आता तेवढ्यात हिला त्या सुनीताचा कॉल बॅक आलाय. आता वसू आत्या म्हणतात, "कोणाचा नंबर आहे ग?" रम्या म्हणते, "अननोन नंबर आहे." आणि मग बहुतेक तिने म्हणजे नंबर सापडतो ना, त्या चिठ्ठीवर पाहिलंय. आता त्या चिठ्ठीवरचा नंबर मॅच झालाय. आता रम्या म्हणते, "अगं आई, सुनीताचा फोन आहे." वसू आत्या म्हणतात, "बोल ना बोल." आता रम्या फोन रिसीव्ह करते. तिकडनं सुनीता म्हणते, "हॅलो, हुज दिस?" आता रम्याने तो आवाज ओळखलाय. रम्या आता पुढे काही बोलणार, तेवढ्यात तिथे नंदिनी बाई गेल्या. आता ही रम्या ओरडून सांगत असते, "आई, आपल्याला जी हवी आहे तीच बाई आहे ही." आता नंदिनी तिथे येते, त्यामुळे ही घाबरते रम्या. नंदिनी तिथे येते आणि म्हणते, "काय चाललं तुम्हा दोघींचं?" रम्या आता लगेच त्या सुनीताचा फोन कट करते बरं का, घाबरून. सुनीता विचार करते, "अरे च्छा, कोणाचा नंबर आहे हा? स्वतःच फोन केली, कमाल आहे. स्वतः मिस कॉल द्यायचा आणि मी फोन केल्यावर कोणी बोलायलाच तयार नाहीये. कोण असेल बरं हे? कोणाचा नंबर असेल हा?" असं तिकडनं सुनीता विचार करत असते. इकडे नंदिनी या दोघींना डिस्टर्ब करते मुद्दाम. आता पेपरमध्ये तिच्या जवळ तो हाराचा फोटो असतो, म्हणजे पेपर घेऊन फिरत असते ना नंदिनी.
रम्या तो फोटो बघते आणि नंदिनीला म्हणते, काय ग नंदिनी, तुझं काय चाललंय ग? तिच्या हातातला तो पेपर हिसकावते आणि म्हणते, अच्छा, तुझी हाराची शोध मोहीम मोहीम चालू आहे वाटतं. काय ग आई, बघ काय चाललंय हिचे. रम्याने तो पेपर दिलाय वसू आत्याच्या हातात. वसू आत्या त्या पेपर मधली हाराची जाहिरात बघतात आणि मग या रम्याला म्हणतात, बाई रम्या, हा हार कुठेतरी पाहिलाय ग. मग लगेच रम्या नंदिनीला चिडवायला लागते. काय रिस्क घेतात बघा ना दोघी जणी प्रेक्षकांना, एवढी शिक्षा भोगली तरी सुद्धा. रम्या म्हणते, आई, हा हार शेवटचा जीवाकडे पाहिला होता ना. अगं, तो हार आता कुठल्या तरी NRI कडे आहे म्हणे. असं म्हणून या दोघी हसायला लागतात फिदी फिदी. नंदिनी तो पेपर घेऊन जात असते तेव्हा वसू आत्या तिचा हात धरतात आणि म्हणतात, ए ए ए नंदिनी, थांब थांब, कुठे पळून जाशील आमच्यापासून. अगं, तुझ्या मूर्ख प्रयत्नांचं मला कौतुक तर करू दे बाई. काय प्रेक्षकांनो, बघा ना किती ओपनली बोलतायत या दोघी जणी या नंदिनीशी. नंदिनीला म्हणतात वसू आत्या, काय वाटतं तुला नंदिनी, एवढा प्रयत्न करतेयस हारासाठी, तो काय मिळणार आहे का तुला? वसू आत्या असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, हो, मिळणारच आहे हार मला, आणि नक्की मिळणार आहे. या दोघी पुन्हा फिदी फिदी हसायला लागतात. रम्या म्हणते, ए नंदिनी, वेकअप, जागी हो, तो हार तुला काही मिळणार नाहीये. नंदिनी या दोघींना उत्तर देते, तुमचं मत मी विचारलं नाहीये, तो हार कसा मिळवायचा ते माझं मी बघेल. असं म्हणून नंदिनी निघून जात असते पुन्हा. वसू आत्या आता तिला थांबवत म्हणतात, कसा मिळवशील? नाही, कसा मिळवशील बाई तो हार? तू जीवाला कामावर जाताना बघतेस तसा हार मिळवणार आहेस का ग? अगं रम्या, पाहिलं का, जीवा हिच्यामुळेच पकडला गेला बरं. हिने जर का विक्रमला त्या नानूभाईच्या दुकानात जायला सांगितलं नसतं ना, तर हे सगळं घडलंच नसतं. आता बोलता बोलता यांनी स्वतःची पोलखोल केली बरं का प्रेक्षकांना, हे जरा अति दाखवलंय त्यांनी. रम्या म्हणते, अगं आई, आयडिया तर आपलीच होती ना, म्हणून तर नंदिनी आणि जीवा अडकले. आता रम्या हे भस्कन बोलून जाते बरं का, एक्साइटमेंट मध्ये, असं त्यांनी दाखवलं. म्हणजे रम्या एवढी चॅप्टर असून अशी बोलते. आता हे ऐकल्यावर त्या नंदिनीला शॉक बसलाय ना, वसू आत्याला डबल शॉक बसलाय. ए बाई, काय पचकन बोलली तू, असं वसू आत्याला फील झालं. नंदिनी आता ते ऐकते आणि म्हणते, म्हणजे जीवा हार विकून आले ते तुम्हाला आधी माहित होतं? अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं, तर म्हणजे आम्हाला त्रास देण्यासाठी. आता तो सिक्वेन्स आपल्याला आठवून दिला की वसू आत्याने दागिने पॉलिश करून आणायची आयडिया दिलेली असते विक्रमला, ते नंदिनीला आठवतं. नंदिनी म्हणते, अच्छा अच्छा, कळलं आता मला, आमच्यापैकी कोणीतरी मुद्दाम नानूबाईच्या दुकानात जावं दागिने पॉलिश करायला आणि हे सत्य आम्हाला कळावं म्हणून केलं ना तुम्ही? नंदिनीने असं विचारल्यानंतर वसू आत्या म्हणतात, हो, केला आम्ही मुद्दाम, पण तू असा मूर्खपणा करशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. विक्रमला फक्त मी एकच गोष्ट सुचवली आणि तू लगेच त्या गोष्टीला दुजोरा दिलास नंदिनी. अगं, तुझंच ऐकून नंदिनी विक्रम त्या नानूभाईच्या दुकानात गेला. पुढे काय घडलं हे तुला माहितीच आहे नाही का? प्रेक्षकांनो, आज हाराची एक झलक आपल्याला दाखवली आहे. आजीचा तो हार कोण्यातरी आजीकडेच गेलाय बरं का प्रेक्षकांनो. आता ही रम्या हसायला लागते. मध्ये बघा, तुम्हाला हाराची झलक बघायला मिळणार आहे आता पुढच्या सीन मध्ये. रम्या आता चिडवते बरं का नंदिनीला, तिच्या गालाला हात लावते, सॉरी हनुवटीला हात लावते आणि म्हणते, अले ले 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 नंदिनी, राग आला का? वाईट वाटलं का बाई आमच्या नंदूला? अरे आता काय करणार आहे नंदू? आता घरातल्या सगळ्यांना गोळा करते का आमची कंप्लेंट करते सगळ्यांना? असं म्हणून दोघी जणी फिदी फिदी हसायला लागतात. नंदिनीला आलाय राग, पण काय बोलणार ती? बरंच काही बोलते ती प्रेक्षकांना. आता रम्या म्हणते, ए आई, आता ही कुठल्या बेसवर आपल्याला शिक्षा देणार? वसू आत्या म्हणतात, बाई आपण काय पाप केलंय? नाही, दागिना कोणी विकला? हिच्या नवऱ्यानं, आपण थोडीच विकला. जमीन कोणी विकली? हिच्या नवऱ्यानं, आपण थोडीच विकली. असं बोलतात वसू आत्या आणि म्हणतात, आपली नावं घरच्यांना सांगून तो हार थोडीच परत येणार आहे. नंदिनी वसू आत्याकडे बघतच राहते. काय बाई आहे ही, जसं आपल्याला वाटतं तसं तिलाही वाटतंय. लगेच रम्या म्हणते, आई, गेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत येत नसतो बरं. या दोघी पण चिडवत आहेत प्रेक्षकांनो नंदिनीला. लगेच वसू आत्या म्हणतात, हो खरंय बाई, खरंय. रम्या म्हणते, काय ग नंदिनी, तू किती बावळट आहेस ग. अगं, तुला जीवाने काय सांगितलं माहिती का आई? अगं, जीवाने सांगितलं होतं नंदिनीला की शेअर मार्केटच्या झालेल्या प्रॉफिटमध्ये हिचा आनंद निवास विकत घेतलं. काय बावळट आहे ही नंदिनी, काय ग नंदिनी. असं म्हणून दोघी जणी हसायला लागतात पुन्हा या नंदिनीला. वसू आत्या म्हणतात, बाई रम्या, हिच्या नवऱ्याने हिच्यासोबत पण खोटेपणा केला का? आता मात्र यांची मर्यादा बरीच झाली आहे बरं का बोलायची. वाटेल ते या दोघी बोलत सुटल्यात. आता मात्र नंदिनीची सटकते. नंदिनी वसू आत्याला म्हणते, बास, असं म्हणून त्यांच्या तोंडासमोर हात धरते आणि म्हणते, आता बस झालं,
यापुढे जीवांबद्दल एक जरी शब्द उच्चारलात ना वसू आत्या, तुमचा हात पिरगळायला पण आता मागे पुढे पाहणार नाही बरं का मी, लक्षात ठेवा. खोटारडे नाहीयेत माझे जीवा. त्यांच्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावला. त्यांनी जे काही करू द्या, पण त्यांच्यामुळे आज कोणाच्या तरी डोक्यावर छप्पर आहे, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आहे. त्यांचं एक पाऊल काय चुकीचं पडलं तर तुम्ही त्याला वाटेल तसं बोलताय. वसू आत्या म्हणतात, त्याच्यामुळे आमच्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे, त्याचं काय? आता त्यावर नंदिनी म्हणते, वसू आत्या, घरातल्या शांततेबद्दल सुखाबद्दल तुम्ही बोलताय? चक्क तुमच्यामुळेच आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी चांगल्या सोहळ्याला गालबोट लागलं वसू आत्या. जीवा सगळ्यांच्या नजरेतून उतरले त्या दिवशी. बाप मुलामध्ये फूट पाडून मजा बघत राहिलात का तुम्ही? आणि जीवाला काठीने मार खाताना पाहून तुम्हाला काही सुद्धा वाटलं नाही? अहो, कुठल्या मातीच्या बनला आहात तुम्ही? आत्या आहात ना जीवाच्या. अहो, याचा अर्थ तुम्ही डाव खेळणं सोडलेलं नाहीये वसू आत्या. कळलंय मला आता सगळं. ठीक आहे, हरकत नाहीये. तुम्ही माझ्या नंतर आता जीवाच्या मागे लागलात का? पण एक लक्षात ठेवा आत्या, आता मी शांत बसणार नाहीये. आता सगळं कळलंय मला. आता तुम्हाला तोडीस तोड उत्तर देणारे मी आत्या, लक्षात ठेवा. रम्या लगेच म्हणते, काय करशील ग तू नंदिनी, काय करशील? नंदिनी म्हणते, जग इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा मी आजीचा तो हार मिळवून दाखवेलच. तो हार जिथे कुठे असेल, ज्याच्याकडे असेल, त्याला मी शोधून काढणारच. आता नंदिनी असं बोलत असते तेव्हा हाराची झलक आपल्याला दिसली आहे प्रेक्षकांनो. ते जे हार आहेत म्हणजे तो जो हार आहे ना, ते एक आजोबा आजीला घालताय असं आपल्याला दिसतंय. आता या आजी कोणीतरी अननोन आहे. जे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर येतात ते सगळे फेक आहेत प्रेक्षकांनो. हा हार कोणीतरी आजीने घातलाय. हे बघा, या सोन्याच्या हाराची झलक आपल्याला दिसली. अतिशय सुरेख हार दाखवलाय त्यांनी. आता हा हार नंदिनीपर्यंत लवकरच येईल, यात शंका नाहीये. फक्त कधी येतोय त्याची वाट बघूयात. आता रम्या नंदिनीला म्हणते, काय बोलतेस नंदिनी, तू तो हार परत मिळवणार? चल घ्या, तो हार तुला परत कधीच मिळणार नाहीये. तो NRI ने विकत घेतलाय कुठल्या तरी. तो माणूस कधीच निघून गेला असेल भारताच्या बाहेर. चल ग चल, तुझ्या हातात हार येणारच नाही. आता या आजींचा कोणीतरी मुलगा फोनवर बोलतोय असं दाखवलंय त्यांनी. तो माणूस म्हणत असतो, हो हो, मी आज रात्रीच फ्लाईटने ऑस्ट्रेलियाला येतोय, माझ्या आई वडिलांना सोबत घेऊन कायमचं. हा माणूस फोनवर बोलताना मध्येच दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आता नंदिनीच्या हातात खूप कमी वेळ शिल्लक राहिलाय आणि आता आपल्याला लवकरच सगळं सत्य रिव्हील होणार आहे या हाराचं. आता रम्या हसत असते तेव्हा नंदिनी म्हणते, हसा हसा, जितकं हसायचंय ना तुम्हा दोघींना तितकं हसून घ्या. एक लक्षात ठेवा, या वेळेला माझ्या विश्वासाचा विजय होणार आहे वसू आत्या. कारण एक स्त्री जेव्हा पुरुषाच्या मागे उभी असते ना तेव्हा तो पुरुष यशस्वी होतोच, पण जेव्हा एका खचलेल्या नवऱ्याच्या मागे त्याची बायको खंबीरपणे उभी राहते ना तेव्हा तो सुद्धा खंबीर होतो आणि जग जिंकायला सुद्धा सक्षम होतो वसू आत्या. या वेळेला मी आहे जीवाच्या पाठीमागे. त्यामुळे तुम्हाला जेवढं हसायचंय तेवढं हसून घ्या आत्ताच. नाही तुमचे डाव हाणून पाडले तर नावाची नंदिनी नाही आत्या. आता नंदिनीने असं चॅलेंज केलंय वसू आत्याला. राहिला प्रश्न आजीच्या हारांचा, तर तो तर मी मिळवेलच. कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते वसू आत्या, लक्षात ठेवायचं. असं बोलून नंदिनीने आता वसू आत्यासमोर 2-3 वेळेला अशी चुटकी वाजवली आहे बरं का प्रेक्षकांनो. मस्त वाटलाय नंदिनीचा हा औरा. अशा लोकांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला हवं असतं प्रेक्षकांनो. हे असे जे घरातले बसलेले विषारी लोक असतात ना त्यांना सडेतोडपणे उत्तर द्यायलाच हवं. कारण जे लोक अन्याय करतात ते तर दोषी असतातच, पण अन्याय सहन करणारे पण तितकेच दोषी असतात. असं एक आपलं माझं वैयक्तिक मत मी इथे मांडलंय. तर नंदिनीने आता वसू आत्याला तोडीस तोड उत्तर द्यायचं ठरवलंय. दोघींची बांबेरी उडाली आहे बरं का. आता आपण बोलणार कोणाला? नंदिनी आता एवढंच बोलते, चॅलेंज देते आणि निघून जाते. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला नंदिनीकडे तो हार मिळणारच. आता एपिसोडचा शेवटचा सीन तुम्ही पाहत आहात. काव्याबाई अभ्यास करत असते नेहमीप्रमाणे आणि तिची मैत्रीण आली आहे अनिशा. आता ती उड्या मारतच येते, काव्या. आता काव्या म्हणते, बरं झालं बाई अनिशा तू आलीस. अगं खूप टेन्शन आलंय ग मला आता प्रिलिमचं. त्यावर अनिशा म्हणते, टेन्शन आल्यावर मिठी मारायला हक्काचा नवरा असल्यावर तू मला काय मिठ्या मारतेस? आता पार्थ येतो तिथे आणि त्याचे हात पुढे करतो आणि म्हणते, हे मात्र बरोबर बोललात तुम्ही, या ना काव्या. काव्या म्हणते, काय चाललंय देशमुख? आता पार्थ या अनिशाला टाळी देत असतो. काव्या चिडून म्हणते, काय चाललंय देशमुख, हसायला येतंय? काय हसताय देशमुख? अहो उद्या साधी सुधी परीक्षा आहे का? अहो माझ्या UPSCच्या प्रिलिम आहेत, कसं कळत नाहीये तुम्हाला? आता ती अनिशा म्हणते, हो ना, टेन्शन तर आलंच आहे सॉलिड.
अनिशा म्हणत असते की हो ना, उद्याच्या परीक्षेवर बरंच काही अवलंबून आहे. पार्थ म्हणतो त्याच्यात काय टेन्शन घ्यायचंय. अरे मी जेव्हा ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली ना, आता हा त्याचं काहीतरी सांगणार असतो. तेवढ्यात काव्या म्हणते तुमचं राहू द्या बाजूला, आता आमची परीक्षा आहे ना, आधी आधी आमचं आम्हाला पाहू द्या. आता पार्थ म्हणतो बरं बरं ठीक आहे, हरकत नाहीये. पार्थ या दोघींच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो बालिके टेन्शन घेऊ नका, उद्याच्या परीक्षेच्या युद्धात तुम्ही चांगल्या यशस्वी पास होणार आहात. आता अनिशा हसते आणि म्हणते जीजू काय छान हसवत आहो तुम्ही, सॉलिड. मला ना खूप टेन्शन आलं होतं बघा परीक्षेचं, तुमच्यामुळे आता मला रिलॅक्स वाटतंय. थँक्यू जीजू, तुम्ही यू आर टू गुड. असं म्हणून ही मिठी मारायला लागते बरं का पार्थला. काव्या लगेच म्हणते ए काय करते तू, काय चाललंय तुझं अनिशा, तुला यांच्यामुळे बरं वाटतंय, यांच्यामुळे. पार्थ म्हणतो बघा बघा माझ्यामुळे यांना बरं वाटतंय. अहो तुम्हाला माझ्यामुळे बरं वाटतंय हे ऐकूनच मला बरं वाटतंय. असं म्हणून पार्थ आता अनिशाला टाळी देणार असतो, तेव्हा काव्या त्याच्या हातावर हात ठेवते आणि तो हात बाजूला करते. रागो रागो, तिला आता जेलसी होते बरं का. आणि पार्थच्याही लक्षात येत आहे. आता इथेच त्यांनी एपिसोड संपवला आणि आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. आता पार्थ तिथे येतो पळत पळत पुन्हा आणि म्हणतो काय चक्क तुम्ही तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूम मध्ये पाठवलं आणि मला इथे झोपायला सांगितलं. आता असं वाटतंय की आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या दिशेने चालली आहे. काव्या म्हणते देशमुख मला अभ्यास करू दे की. आता हा पार्थ तिला पटकन असं फ्लाइंग किस देतो बरं का. तेव्हा काव्याला जीवाच्या फ्लाइंग किसची आठवण येते आणि ती पटकन असं तिचा हात पुढे करते. जे मालिका पहिल्यापासून पाहत असतील त्यांना हे दृश्य नक्की आता सेम जीवासारखंच काव्याला करतो आणि म्हणतो तुमची ही अडवायची पद्धत छान आहे. आणि ते फ्लाइंग किस पुन्हा एकदा त्याच्या खिशात टाकून देतो. तुम्हाला माहित असेल ना प्रेक्षकांनो, सुरुवातीच्या भागात जे दाखवलं त्यांनी जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी ते. आता काव्या या सीनमुळे खूप डिस्टर्ब झालीये कारण एकदम तिला तिचा भूतकाळ आठवलाय. बापरे, बघूयात आता पुढे काय काय घडतंय. सगळं भयंकर आहे. जरा एक्सप्लेन करण्याच्या पुढे प्रेक्षकांनो. छान होता आजचा एपिसोड. नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा रविवारी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.